यावर्षी जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्राकडून बी बियाणे खते याविषयी कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी पंढरपूर येथील काही कृषी सेवा केंद्रांना अचानकपणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या कृषी सेवा केंद्रातील विविध प्रकारचे विक्री परवाने, बी बियाणांच्या नोंदी, खरेदी विक्री पावत्या, मुदतबाह्य निविष्ठा आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली। कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांची कोणत्याही पद्धतीने जर फसवणूक केली तर त्यांच्यावर विहित शासकीय नियमावलीप्रमाणे अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी तालुका उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, कृषी अधिकारी पंचायत समिती विकास काळुंके उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पंढरपूरमधील प्रेरणा बीज भांडार, फुलचंद रामचंद गांधी या कृषी सेवा केंद्रांना भेटी दिल्या। यावेळी त्यांनी विक्री परवाने, बियाणे व खत यांची खरेदी बिले, साठा पुस्तक, दर फलक, भाव फलक, टोल फ्री क्रमांक, मुदतबाह्य निविष्ठा तसेच बियाणे व खत यांचे बॅग अथवा पिशवीवर कोणती माहिती छापलेली असते इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली। जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विक्रेत्यांनी खरेदी बिलाप्रमाणे साठा पुस्तकामध्ये बियाणे व खत यांची विक्रेत्यांनी आवक केली आहे का याची स्वतः खात्री केली आणि त्याच्या नोंदी तपासल्या। खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तक्रारी असल्यास त्यांनी कुठे तक्रार करावयाची याबाबत ही माहिती जाणून घेतली। विक्री केंद्राच्या दर्शनी भागात लावण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 हा चालू आहे का याची कॉल करून खात्री घेतली। मुदतबाह्य निविष्ठेबाबत काय कार्यवाही केली जाते हेही तपासून घेतले। मुदतबाह्य निविष्ठा शेतकऱ्यांना विक्री होणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता कृषी विभागाने घ्यावी असेही निर्देशित केले। बियाणे, खत, कीटकनाशक या निविष्ठेबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आहेत का तसेच काही अडचणी आहेत का हेही जाणून घेतले। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही कृषी सेवा केंद्रांची नियमाप्रमाणे सखोल चौकशी करावी आणि जिल्ह्यात कोठेही कृषी निविष्ठांची शेतकऱ्यांना टंचाई भासणार नाही याचे काटेकोरपणे नियोजन करा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।